नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। तर निलेश चव्हाणला नेपाळमध्ये तो पोहोचलेला होता आणि तिथे जाऊन पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणी निलेश चव्हाणला अटक झाली आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन 10-12 दिवस झाले होते, तरी सुद्धा तो फरार होता। अखेर तो नेपाळमध्ये सापडलेला आहे। भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या पोलीस चौकीजवळ तो सापडलाय आणि त्याला अशा पद्धतीने आता पुण्यामध्ये आणलं जाईल, महाराष्ट्रामध्ये आणलं जाईल। गुंड निलेश चव्हाणला अटक केली आणि तेव्हाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। निलेश चव्हाण ज्याच्यावर आरोप आहे त्याच्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा, त्याचबरोबर इतरही मुलींचे काही व्हिडिओज त्याच्या लॅपटॉपमध्ये होते असा आरोप त्याच्या पत्नीने केला होता। त्याचबरोबर हा गुन्हा जरी 2019 मधला असला तरी देखील आता जेव्हा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याचं नाव वारंवार समोर येताना दिसतंय, कारण जेव्हा जेव्हा वैष्णवीला मारहाण झालेली होती त्यावेळेला हाच निलेश चव्हाण मध्यस्थी करायचा। तर जो निलेश चव्हाण हा बंदुकीचा धाक दाखवून लोकांना धमकवायचा, त्याची पोलिसांनी कशी हालत केलेली आहे त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांमधून येऊ शकणार आहे। पोलिसांनी कशा पद्धतीने त्याचं कॉलर पकडलेला आहे आणि त्याला घेऊन येताना दिसून येत आहे। हा तोच निलेश चव्हाण आहे ज्यानं वैष्णवीचं बाळ आपल्याकडे ठेवलेलं होतं आणि जेव्हा वैष्णवीचे आई वडील हे त्या बाळाला घेण्यासाठी गेले त्यावेळेला हा निलेश चव्हाण त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावत होता। त्याचबरोबर इतरही त्याचे कारनामे समोर येत आहेत आणि तो निलेश चव्हाण पोलिसांच्या तावडीत सापडलेला आहे। जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हाची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोविंद, हाच निलेश चव्हाण लोकांना धमकवायचा, घाबरवायचा, मध्यस्थी करायचा आणि तो आता पकडला गेलेला आहे। कशा पद्धतीने पोलीस त्याची कॉलर पकडून घेऊन येताना दिसतायत? अर्थातच फरा आणि त्यामुळेच ही अटक खूप एक भुरटा गुंड निलेश चव्हाण जो पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना मागील 10 दिवसांपासून अशा पद्धतीने गुंगारा देत होता, त्याच्या मुश्क्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत। खरं तर तो नेपाळपर्यंत पोहोचला, दिल्ली गोरखपूर या मार्गे बाय रोड तो नेपाळपर्यंत पोहोचला आणि कदाचित जर त्यांनी बॉर्डर क्रॉस केली असती तर तो पोलिसांच्या हाती लागला नसता। मात्र पिंपरी चिंचवड पोलिसाचं गुंडाविरोधी पथक जे आहेत ते देखील या सगळ्या मोहिमेमध्ये सामील होतं आणि त्यांनी या सगळ्या मोहिमेअंतर्गत नेपाळपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि त्याला आज सकाळी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। अर्थात संध्याकाळपर्यंत त्याला पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन बावधनमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर तो कोणाच्या मदतीने तिथपर्यंत पोहोचला, त्याला कोणी पळून जाण्यास मदत केली, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा तर होईलच। मात्र फराद, जसं आपण म्हणत होतो की निलेश चव्हाण या हुंडाबळी प्रकरणातील महत्वाची कडी आहे, कारण की या हगवणे कुटुंबियांचा सगळी माहिती निलेश चव्हाणकडे होती। त्यांनी कोणते गुन्हेगारी कृत्य केले, याशिवाय निलेश चव्हाण ज्याच्याकडे बंदूक होती तो इतरांना धाक दाखवायचा आणि त्याच्याकडे तो परवाना कसा आला, त्याशिवाय त्याच्या पत्नीने जे त्याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप केले होते त्याचं देखील उत्तर त्याला द्यावं लागणार आहे। वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आर्म ॲक्टनुसार आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी तर स्वतःहून त्याला हुंडाबळी प्रकरणातला सहआरोपी केलेला आहे। निलेश चव्हाण जो आहे तो अशा पद्धतीचा गुन्हेगारी स्वरूपाचा व्यक्ती या सगळ्या हगवणे कुटुंबासोबत जोडला गेला होता आणि त्यामुळे शशांकच्या लग्नापासून ते वैष्णवीच्या मृत्यूपर्यंतचा सगळा तो साक्षीदार असावा असं पोलिसांना वाटतंय आणि त्यामुळे त्याच्याकडे नेमकी काय माहिती आहे अजूनही फरा। यातल्या महत्वाची बाब, अगदी महत्वाची बाब, लता हगवणे जी वैष्णवीची सासू होती आणि नणंद होती, या दोघींचे फोन जे आहेत ते पोलिसांना मिळून आलेले नाहीत। त्यामुळे निलेश चव्हाणनी हे फोन जे आहेत ते लपवून ठेवलेत का, त्याच्याकडे आहेत का, किंवा याच्या संभाषणाचा काही संदर्भ लागतो का, याचे देखील उकल होणार आहे आणि त्यामुळे निलेश चव्हाणची अटक नक्कीच महत्वाची म्हणावी लागेल। निश्चितच गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर कोणी कितीही धुरंदर असेल पण त्याने जर लोकांचं काही वाकडं केलं असेल, धमकावलं असेल तर तो पोलिसांच्या तावडीत सापडणारच, हे या कारवाईमधून समोर येत आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय काय समोर येणार, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हा महत्त्वाचा दुवा आहे, त्याच्याकडून काय माहिती समोर येते ते बघावं लागेल।